नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये. आजचा ब्लॉग आहे लाल महालावरती. हाच तो लाल महाल जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली. हाच तो लाल महाल जिथे महाराजांचं बालपण गेलं माँसाहेब जिजाऊंसोबत. लाल महाल आहे पुण्यामध्ये. पुण्यात तुम्हाला पेठेत आल्यानंतर कसबा पेठेत तुम्हाला हा लाल महाल बघायला मिळेल. हा आहे लाल महाल. याच्याच अगदी पुढे तुम्हाला शनिवार वाडा बघायला मिळेल पेशव्यांचा, आणि त्याच्याच बाजूला नाना पेठ आहे, नानाचा वाडा बघायला मिळेल तुम्हाला तिथेच. ही आहे शनिवार लाल महालाची दुसरी बाजू. बघू शकता तुम्ही, इथे दिसते तुम्हाला लाल महाल लिहिलेलं. या बाजूने पण काही महिन्याआधी प्रवेश होता, पण आता तो बंद करण्यात आलेला आहे कारण मुख्य प्रवेशद्वार तेव्हा बनलेले नव्हते. हे आहे मुख्य प्रवेशद्वार लाल महालाचे. इथून तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता. सध्या गर्दी बघायला मिळेल तुम्हाला. बरेचसे लोक आता इथे येत आहेत बघायला. पुण्यामधले असो वा पुण्यामध्ये बाहेर असणारे लोक इथे बघायला येतात लाल महालामध्ये. तर हे आपण प्रवेश करतो आहे लाल महालामध्ये. हा लाल महाल शहाजीराजांनी 1630मध्ये महासाहेब जिजाऊंसाठी आणि शिवबांसाठी बांधला होता, त्यांना राहण्यासाठी, इथे निवासासाठी. आणि हे आहे महासाहेब जिजाऊ आणि आपले शिवबाराजे. सोन्याचा नांगर फिरवला होता महासाहेब जिजाऊंनी. इथे सोन्याचा नांगरमध्ये याच्या आधी अशी म्हण होती की गाढवाचा नांगर फिरवला होता. गाढवाचा नांगर फिरवणे म्हणजे इथे कोणी जर वस्ती करेल या एरियामध्ये किंवा या पुण्याच्या मातीवरती, तर त्याचा निर्वंश होईल, म्हणजे त्याला मुलं बाळ होणार नाही, हे अशुभ आहेत. म्हणजे त्यावरती मग ही संकल्पना मोडीत काढत महासाहेब जिजाऊंनी तिथे सोन्याचा नांगर फिरवला. म्हणजे असं काहीच नाही, ही खोटी बाब आहे असं त्यांनी तिथे सिद्ध करून दिलं होतं. या म्हणीनुसार म्हणजे सोन्याचा नांगर फिरवला. हा आहे लाल महाल. लाल महाल जो ओरिजिनल लाल महाल होता तो पडलेला आहे, नेस्तनाबूत झालेला. हा आहे आता सध्या पुणे महानगरपालिकेने बांधलेला लाल महाल आहे. हे आहे आतमधील लाल महालाचे प्रवेशद्वार. इथून प्रवेश केल्यानंतर आपल्याला या पहिल्या फ्लोअरवरती, पहिल्या माळ्यावरती तुम्हाला बघायला मिळेल महाराजांच्या जीवनकाळातील जे काही प्रसंग घडले त्याचे तुम्हाला इथे चित्र बघायला मिळतील. महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली ते सुद्धा बघायला मिळेल. महाराजांनी शस्त्र या दोन्ही विद्येचं ज्ञान घेतलं महासाहेब जिजाऊंकडून, त्याचंसुद्धा चित्र तुम्हाला इथे बघायला मिळेल. प्रत्येक त्यांच्या जीवनकाळात घडलेल्या घटनांचं इथे चित्रांमध्ये वर्णन केलेलं आहे. आणि हे चित्र इथे वरती भिंतीवरती चिटकवलेले आहेत लाल महालामध्ये बघायला मिळतील. हा लाल महाल आत्ताचा आहे, पुणे महानगरपालिकेने बांधलेला. जुना लाल महाल हा नेस्तनाबूत झालेला आहे. हे बघा, मोजक्या सवंगड्यांसोबत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना घेतली होती, शिवपिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून. हे चित्र तुम्हाला इथे बघायला मिळते. त्यानंतर इथे शस्त्रविद्येचं ज्ञान घेताना महाराज दिसत आहे तुम्हाला. शस्त्रविद्येची प्रॅक्टिस करताना महाराज दिसतात तुम्हाला इथे. घोडसवारी, शस्त्र दोन्ही विद्येची इथे बालशिवबाला महासाहेब जिजाऊ महाभारत आणि रामायणातील कथा सांगत आहेत. इथे दिसते तुम्हाला बघा, खाली वाचू शकता. लाल महालात बालशिवबांना रामायण महाभारत सांगून. याच लाल महालात मित्रांनो आपल्या शिवबाराजांचं बालपण गेलं महासाहेब जिजाऊंसोबत. त्यासाठीच हा लाल महाल बांधला होता. जिजाऊंनी बालशिवबांना हस्ते प्राचीन कसबा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करून आपल्या कार्याचा शुभारंभ केला. कसबा गणपती जो इथून तुम्हाला काहीच वॉकिंग डिस्टन्सवरती मिळेल बघायला. कसबा गणपती, यालाच कसबा पेठ म्हणतात. कसबा गणपतीमुळेच याचं नाव पडलं कसबा पेठ. हे आहे महासाहेब जिजाऊंचं स्मारक. या लाल महालातच तुम्हाला बघायला मिळेल अगदी मध्यस्थानी. आणि असा दिसतो हा लाल महाल बाहेरून तुम्हाला. शाहिस्तेखानाची बोटे कुठे छाटली हे बघायला मिळालं नाही, कारण फक्त खालचाच फ्लोअर त्यांनी ओपन केलेला होता बघण्यासाठी. आणि असा आहे लाल महाल. एकच फ्लोअरवरती तुम्ही बघू शकता लाल महाल. बाकीवरती तुम्हाला प्रवेश बंदी आहे सध्या. हे आहे महासाहेब आणि बालशिवबा. कसा वाटला मित्रांनो तुम्हाला लाल महाल? लाल महालाचा खूप मोठा इतिहास आहे. इथेच आपल्या शिवबाराजांनी सर्जिकल स्ट्राईक करून शाहिस्तेखानाची बोटे छाटली होती. हाच तो लाल महाल आहे जिथे लाल महालात शाहिस्तेखान तबा धरून बसलेला होता आणि लाल महाल त्याने काबीज केला होता. महाराजांनी त्याच्यावरती झडप घालून त्याला ठार मारण्याचाच महाराजांचा प्लॅन होता, पण त्याचा बोटावरती निभावलं आणि त्याची 3 बोटे छाटल्या गेली इथे याच महालामध्ये. याच महालात आपल्या छत्रपती शिवरायांचे बालपण गेले. याच महालात त्यांनी शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही विद्यात पारंगत झालेत. कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला? लाईक करा, आवडल्यास शेअर करा, कमेंट करा. काही चुकलं असेल तर माफ करा आणि सांगा.